व्याख्यानमालेतल्या आजच्या व्याख्यानात तुमचं स्वागत करते। आजचे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर। सरांची ओळख मी थोडक्यात करून देते। सर मूळचे परभणीचे आहेत। सरांचं शिक्षण MA, MEd, LLB असं झालं। सरांनी पुणे विद्यापीठातल्या शिक्षणशास्त्र विभागातून PhD केली आहे। सर मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले। सर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत। मुस्लिम सत्यशोधक पत्रिका याचे संपादक आहेत। अनेक भाषा विषयक संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समिती, मराठीच्या भल्यासाठी अशा संस्थांचे सर सदस्य आहेत। आझाद कलाम, हमीद दलवाई क्रांतिकारी विचारवंत, शहाबानो ते शबानो बानो अशा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयांवरती सरांनी पुस्तकं लिहिली आहेत। सरांनी अनेक पुस्तकांचं सहलेखन आणि सहसंपादनही केलंय। दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमांवरती सरांच्या अनेक मुलाखती झाल्यात। अनेक चर्चासत्रांमध्ये सर सहभागी झालेत। अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सरांनी सहभाग नोंदवला आहे। त्याचबरोबर सरांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये व्याख्यानंही दिली आहेत। सामाजिक क्षेत्रात मधलं सरांचं काम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। फक्त पुण्यालाच नाही तर फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सरांचं काम सगळ्यांनाच माहिती आहे। हमीद दलवाई स्टडी सर्कल सरांनी सुरू केलं आणि त्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मदत झाली आहे। सत्यशोधक फातिमा बी शेख मुस्लिम महिला मंच, मुस्लिम महिला केंद्र यातर्फे अनेक मुस्लिम महिलांना मदत, त्यांचं समाज प्रबोधन, त्यांचं कायद्याबद्दलची माहिती या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रचंड मदत झाली आहे। राष्ट्रीय एकात्मता, समाज प्रबोधन, रक्तदान सप्ताह, भारतीय संविधान साक्षरता, मुस्लिम महिलांसंबंधी कायदे येण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधानांच्या भेटी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत अशा अनेक गोष्टींमध्ये सरांनी सामाजिक कार्य केले आणि सरांचं खूप मोठं योगदान आहे। सरांना अनेक पुरस्कारही आजपर्यंत प्राप्त झालेत। नगर विकास सार्वजनिक मंत्रालयातर्फे, महाराष्ट्र राज्य मंत्रालयातर्फे त्यांना कृतज्ञता पुरस्कार मिळाले। आरोग्य मंत्रालयातर्फे, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयातर्फे सरांना कोविड योद्धा हा पुरस्कार मिळालाय। त्याचबरोबर अहिंसा सन्मान, साहस सन्मान, हिरो ऑफ पुणे असे अनेक सन्मान आणि पुरस्कार सरांना आजपर्यंत मिळाले आहेत। मी सरांना आजचं व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते। आजचा विषय आहे भारताचे संविधान आणि आम्ही भारताचे लोक। धन्यवाद। नमस्कार। वसंत व्याख्यानमालेमध्ये मला आज चौथ्यांदा बोलण्याची संधी मिळालेली आहे। वसंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, कार्यवाह यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की हमीद दलवाई यांची परंपरा पुढे घेऊन जाणारे जे मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे, या मंडळाला वसंत व्याख्यानमालेमध्ये पुरेसं असं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। हमीद दलवाई यांचं वसंत व्याख्यानमालेमध्ये ते जिवंत असतानाही व्याख्यान हिंदू मुस्लिम प्रश्नावर झालेलं होतं। आज आपण देशाचं अमृत महोत्सव साजरा करतो आहे। 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या दुप्पट जवळपास परंपरा असणारी ही सार्वजनिक व्याख्यानमाला आहे। मला वाटतं 147वं हे सत्र आहे आणि आज या अमृत महोत्सवी वर्षाच्याच निमित्ताने भारतीय संविधान आणि आम्ही भारताचे लोक या विषयावर मी या ठिकाणी आपणाशी संवाद साधणार आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारे आपले नेते लोकमान्य टिळक
यांचं असं एक विधान आहे, ट्रू नॅशनलिस्ट डिझायर्स टू बिल्ड नेशन ऑन ओल्ड फाउंडेशन. खरा राष्ट्रवादी आपल्या देशाची उभारणी बांधणी या प्राचीन पायावरती आधारावरती बांधू इच्छितो. तेव्हा आमचा प्राचीन असा पाया काय आहे, आमचं ओल्ड फाउंडेशन काय आहे, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आपली ही जी भूमी आहे ती प्रेषितांची आहे. गौतम बुद्ध, महावीर, गुरु नानक संतांची आहे, ज्ञानेश्वरांची आहे, तुकाराम महाराजांची आहे, सुधारकांची आहे, साहित्यिकांची आहे. आणि हे जे सगळं संचित आहे, हे संचित आपला वारसा आहे. तेव्हा देशाच्या अमृत महोत्सवामध्ये जे जे स्वातंत्र्य सैनिक झाले, ज्यांनी आपला हा भारत देश स्वतंत्र करण्यामध्ये बलिदान दिलं, त्याग केला, हुतात्मा झाले, या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, आपला इतिहास हा मी समजून घेतला पाहिजे. खरं हा इतिहास माणसांनी घडवलेला असतो आणि त्याचप्रमाणे माणसं हा इतिहास घडवत असतात, इतिहासातून माणसं घडत असतात. तेव्हा देशाचा इतिहास हा आपल्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. आणि हा इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपलं जगणं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे परामर्श घेणं, यासाठी आपल्याला वेळ अपूर्ण असणार आहे याची मला कल्पना आहे. कारण आपलं जे आजचा जो विषय आहे तो संविधान आणि आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीचा आहे. परंतु संविधान निर्माण करण्याची ही प्रक्रिया, इथली संस्कृती, ज्यांना आम्ही गंगा जमुना तहजीब असं म्हणतो, शांततापूर्ण सहअस्तित्वाची आपली संस्कृती, वसुदैव कुटुंबकम म्हणण्याची आपली संस्कृती, जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं चांगलं सर्व दिशांनी आपल्या भारतामध्ये यावं असं म्हणणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, रयतेचे राजा आहेत. त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आणि त्याचबरोबर गौतम बुद्धाची प्रेरणा, कबीराची प्रेरणा, महात्मा फुल्यांची प्रेरणा आणि याचप्रमाणे आगरकरांपासून आंबेडकरांपासून ते दलवाई आणि दाभोळकरांपर्यंतच्या प्रयत्नांचा आपल्याला आढावा घेणं आज आपल्याला शक्य नाही आहे. परंतु हे जे स्वातंत्र्य चळवळीमधले जे उदात्त असे विचार निर्माण झाले, सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि या काळात एक राष्ट्र म्हणून आपली निर्मिती झाली. हा जो सगळा इतिहास आहे तो दैदिप्यमान असा तो सर्व इतिहास आहे. आणि मग या ठिकाणी जहालमतवादी असतील, मवालमतवादी असतील,
लोकमान्य टिळकांच्या सारखे अगोदर आम्हाला स्वराज्य पाहिजे म्हणणारे असतील, किंवा महात्मा फुले आगरकरांच्या पठडीतल्या लोकांना सामाजिक सुधारणा यांना महत्त्व द्यावंसं वाटलं असेल, आज आपण स्वतंत्र आहोत. आपण स्वराज्य मिळवलेलं आहे. आणि दुर्दैवाने स्वराज्य मिळवत असताना देशाची फाळणी झाली. त्या जखमा, त्या वेदना आजतागायत मिटलेल्या नाहीत. पण आपला भारत देश, भारतीय संविधान आणि आम्ही सगळे लोक या सगळ्याच संदर्भामध्ये आत्मचिंतन करणं, थोडंसं सिंहावलोकन करणं आणि राष्ट्र उभारणीमध्ये आज आमचं काय योगदान असू शकतं या संदर्भामध्ये काही निर्णय घेणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भारत हा जो देश आहे, त्याची जी संस्कृती आहे, इथपासून ते आजतागायतचं हे जे सगळं वातावरण आहे, यात आपण पुढे गेलोय का मागं आलोय याचाही आपल्याला काही विचार करावा लागणार आहे. तेव्हा भारताचं संविधान हे काय आहे, तो आम्ही भारतीयांनी घेतलेला एक निर्धार आहे, आमची ती प्रतिज्ञा आहे, आमचा तो जाहीरनामा आहे. आमचा स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, आमचा समाज हे कसा असणार आहे याचं चित्र, याचं स्वप्न हे भारतीय संविधानात आम्ही पाहिलेलं आहे. अर्थात भारतीय संविधानामध्ये जी मूल्ये आहेत, या मूल्यांना कदाचित नवीन नावं देण्यात आलेली असतील, परंतु हे सगळी मूल्य आपल्या प्राचीनतेमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येतात. आपली प्राचीनता ही निश्चितच वैभवशाली आहे, वैविध्यतेने नटलेली आहे, जगा आणि जगू द्या असा संदेश देणारी आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या प्राचीनतेमध्ये जितके वैभव आहे, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला काही विषमतासुद्धा दिसतील, काही कालबाह्य अशा परंपराही त्याच्यामध्ये होत्या, ज्या आधुनिक काळासाठी सुसंगत नव्हत्या. आणि म्हणून संविधानकर्त्यांनी असा निर्धार केलेला आहे, त्यांचे एक विधान आहे, भारत हा प्राचीन देश आहे, त्याचं रूपांतर आपल्याला आधुनिक राष्ट्रात करायचं आहे. तेव्हा प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रामध्ये रूपांतर करणं, ट्रान्सफॉर्म करणं, बदल करणं म्हणजे नेमकं काय, काय जबाबदाऱ्या आहेत, काय कर्तव्य आहेत, याचं प्रतिबिंब आम्हाला भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आढळून येतं. आणि म्हणून ही प्रास्ताविका आम्ही समजून घ्यायला पाहिजे. त्यातली मूल्य, त्यातले गाभा घटक हे आमच्या रोजच्या जीवनाचे, जीवनशैलीचे मूलाधार असले पाहिजेत. ती आमची जीवन पद्धत ही ठरली पाहिजे. पण खरोखरच आपण संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्धता दाखवलेली आहे का? तसा समाज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आपल्याला दिसतोय का?
26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालोय. आपण लोकशाहीवादी देश ठरलेलो आहोत. तेव्हा हे जे जे काही आहे ते आपल्यासाठी भूषणावह आहे. जगामध्ये एक मोठी लोकशाही असणारा आपला देश आहे आणि मोठी असण्याचं कारण आपली वैविध्यता आहे. मला अभिमान वाटतो मी भारतीय असण्याचा आणि मी सतत असं म्हणत असतो भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान. तर हे मला अभिमान का वाटतो त्याचे एक कारण असं की जगामध्ये जेवढे धर्म आहेत ते सगळे धर्म भारतात आहेत आणि भारतामध्ये अशी एक पोटेन्शियलिटी आहे, अशी एक क्षमता आहे की जगाला ख्रिश्चनिटी काय आहे हे सांगण्याचं वैभव आणि ती परंपरा आणि तो ज्ञान आपल्याकडे आहे. बौद्ध धम्म काय आहे, इस्लाम काय आहे, हिंदुत्व काय आहे, जैनिझम काय आहे, शीख धर्म काय आहे, जून काय आहे, पारशी काय आहे, हे सगळं आपण जगाला दाखवून देऊ शकतो. आणि एवढे धर्म असून सुद्धा, ही वैविध्यता असून सुद्धा आपला देश एक संघ ठेवण्याची आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे. तो इतिहास आहे. मी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे देशामध्ये अकबरासारखे सुद्धा राजे झालेले आहेत. अकबर की अकबराला सुद्धा मुस्लिम समाजाने स्वीकारलं होतं असं नाही आहे. त्याचं पुरोगामित्व जे आहे, म्हणजे आज जर अकबर असते तर ब्लास्फमी ज्याला म्हणतो, देवाचा अपमान केला या नावाखाली त्यांनाही कदाचित ठार करण्यात आलेलं असतं. म्हणजे ज्यांनी सुनता करण्याचं सुद्धा एक वय, जे लहानपणी न करता विशिष्ट वय सज्ञान झाल्यानंतर ते केलं पाहिजे. किंवा त्यांनी असंही म्हटलं की आपल्या विषमतेचं, युद्धांचं आणि वैफल्याचे जे अनेक कारणं आहेत त्यामध्ये धर्म हे सुद्धा एक कारण आहे. आणि म्हणून माणसांचा एक वेगळा धर्म, वेगळा विचार, वेगळं तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न त्यांनी दीन ए इलाही अशा पद्धतीचं एक वेगळं स्वतंत्र पंथ विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये सगळ्या धर्मांचा, मानवी मूल्यांचा आधार घेऊन जे जे चांगलं आहे ते त्या दीन ए इलाहीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हे अकबर असतील, त्याचबरोबर सम्राट अशोक असतील, त्यांना सुद्धा शांतता, सहअस्तित्व, अहिंसा, उदारमतवाद हे सगळं आपल्याला अशोकाच्या सुद्धा तत्वज्ञानामध्ये दिसून येतं. ही जी आपली विरासत आहे, हे जे आमचं वैभव आहे ते आमचं, मला वाटतं लोकमान्य टिळकांनी मांडलेलं ओल्ड फाउंडेशन आहे. तो आमचा पाया आहे. तेव्हा गंगा जमुनी तहजीब आज आम्ही पाहतो ही एकात्मतेची, शांततेची, आदराची, स्वीकारण्याची, सन्मानाची ही जी तहजीब आहे, ही जी संस्कृती आहे, तेव्हा कुठे असं वाटायला लागतं की विद्वेष, विखार, तिरस्कार अशा संस्कृतीने आपण ती रिप्लेस करणार आहोत का, ती बदलणार आहोत का? तर
असे किती जरी प्रयत्न झाले तर समाजाची जी मूलभूत वीण आहे ती अत्यंत महत्त्वाची. आपल्याला समाजामध्ये असे अनेक घटना, उदाहरणं पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये आपल्याला युनिटी अमंग डायव्हर्सिटी हे जे आपण म्हणतो, एकात्मत समाज असं जे म्हणतो, ते आपल्याला दिसून येतं. अर्थात मुठभरांचे विचार म्हणजे संपूर्ण समाजाचे ते विचार नसतातच. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणाले होते की मी सर्वप्रथम भारतीय आहे, त्यानंतर मी भारतीय आहे आणि त्याही नंतर मी भारतीय आहे. हमीद दलवाई याच्या पुढे जाऊन असं म्हणालेले होते की सर्वप्रथम मी माणूस आहे, त्यानंतर मी भारतीय आहे आणि त्यानंतर मी मुस्लिम आहे. एक निधर्मी असणारा, नास्तिक असणारा असा हा नेता, सुधारक, पत्रकार, साहित्यिक दलवाई आपल्या धार्मिक ओळखीला शेवटचं प्राधान्य देतात आणि पहिलं प्राधान्य जे आहे ते मानवतेला देतात. आणि म्हणून जरी आपण सर्व धर्म समभाव अशा आपल्या भारतीय संस्कृतीला म्हणत असलो तरी खरा त्याचा अर्थ सर्व मानव समभाव असा त्याचा अर्थ आहे. धर्मांना समान लेखणं याच्यापेक्षा माणसांना समान लेखणं ही आपली संस्कृती आहे. कारण धर्मामध्ये त्या त्या काळातलं मानवी मूल्य त्यामध्ये असू शकतं. आपल्याकडे अगदी 7,000 वर्षांपासून तर संविधान निर्मितीपर्यंतच्या काळापर्यंत ही सगळी उदात्त समृद्ध अशी परंपरा आहे. तेव्हा धर्म हा जो विषय आहे तो विषय 3 पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणजे धर्मामध्ये अध्यात्म असतं, धर्मामध्ये नैतिकता असते आणि धर्माने स्वतंत्र अशी ओळख पण दिलेली आहे. अध्यात्म हे मानवी जीवनाचं आणि समाजाचं एक उन्नयन करणारी अशी एक गोष्ट आहे. ते कुणाचाही द्वेष करत नाही, ते प्रेमावरती आधारित असते. अध्यात्म याची उंची काही औरच असते. तो प्रत्येकाचा व्यक्तिगत असा अधिकार आहे. आणि वैश्विक नैतिकता हा सुद्धा धर्माचा एक मूलाधार असतो. आणि शेवटचा जो त्याची इन्ग्रेडियंट्स आपण म्हणू ते आहे ओळख. माझं प्रार्थनास्थळ अशा पद्धतीचे मस्जिद आहे, यांचं मंदिर आहे, गुरुद्वारा आहे, चर्च आहे, विहार आहे, आगारी आहे. माझी वेशभूषा, माझी भाषा, माझी भोजन संस्कृती हे काही प्रमाणात वेगवेगळं असं असू शकतं. पण ही ओळख त्या त्या काळाची गरज असू शकते वेगळं पण दाखवण्याची. पण ही ओळख आज अलगतावाद निर्माण करते आहे आणि लोक अध्यात्मापेक्षा, नैतिकतेपेक्षा ओळखीला धर्म मानायला लागलेले आहेत. आणि त्यातून सुद्धा काही प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत की जे आम्ही भारतीय म्हणून याच्यावरती आपल्याला विचार करावा लागणार आहे. धार्मिकता हे याच्याबद्दल नावं ठेवण्याची काहीच गोष्ट नाही, पण धार्मिकतेच्या नावाने जेव्हा दांभिकता आपल्याला वाटायला लागते, दिसायला येते, तिथे मला वाटतं धर्मवाद्यांची ही जबाबदारी ठरते की त्यांनी हे आमच्या धर्मात मान्य नाही आहे, हे धर्माला धरून नाही आहे,
आणि तुम्ही म्हणता ते आपला धर्म नाही आहे, ही सांगण्याची सुद्धा जबाबदारी त्या त्या धर्मातल्या खऱ्या धर्मवाद्यांनी जर केली तर मला वाटतं हे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता येऊ शकतील. हा जो सगळा भाग आहे, आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी जबाबदारी जी दिलेली आहे ते आम्ही भारताचे लोक आणि प्रतिज्ञा आहे. आम्ही असं वचन दिलेलं आहे, असा निर्धार केलेला आहे, असं शपथ घेतलेली आहे, या संविधानाला अंगीकृत केलेलं आहे, हे विधिनियमित केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. पण आपण याचं पालन किती करतो हे पाहायला पाहिजे. आपल्याकडे पेदिमरी वेंकट सुब्बाराव असे एक तमिळमधले लेखक, विचारवंत, सुधारक होऊन गेले आणि त्यांनी एक प्रतिज्ञा लिहिली. जी प्रतिज्ञा आमच्या पाठ्यपुस्तकात आहे. अगदी पहिलीपासून आपण ती प्रतिज्ञा वाचत आलेलो आहोत, प्रतिज्ञा म्हणत आलेलो आहोत. सर्व भारतीय, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. मला वाटतं 1965च्या सुमारास या प्रतिज्ञेचं सर्व भारतीय भाषांच्या मध्ये अनुवादित करण्यात आलं आणि ही फक्त पाठ्यपुस्तकाची प्रतिज्ञा नाही आहे, तर ती आमच्या राष्ट्राची प्रतिज्ञा आहे असं घोषित करण्यात आलं. आज आपण प्रतिज्ञा म्हणतोय, प्रतिज्ञा करत नाही. प्रतिज्ञा करणं आणि म्हणणं याच्यामध्ये फरक आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केलेली होती. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य मिळवण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. आपण प्रतिज्ञा घेत नाही, म्हणतो. आणि म्हणून इतके वर्ष आम्ही संविधान स्वीकारून झालेले आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि असं म्हणत या देशातल्या वैभवशाली परंपरेचा मला अभिमान आहे. सुख समृद्धी हे सगळं राष्ट्रगीतामध्ये भारत भाग्य विधाता असं आपण म्हणतो. तेव्हा हे जे सगळं अंत्योदयाची जी संकल्पना आहे, सर्वोदयाची जी संकल्पना आहे, जो आपल्या संविधानाचा गाभा आहे, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही किती पावलं पुढे गेलो हे आम्ही तपासलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधान आम्हाला काय सांगतं, आम्ही काय प्रतिज्ञा घेतली. खरं म्हणजे ही आमची प्रतिज्ञा आणि याच्या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक यदुनाथ थत्ते यांचं एक पुस्तकच आहे. आणि हे यदुनाथ थत्ते यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तेव्हा मी आपल्याला असं या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की प्रतिज्ञा ही म्हणायची नाही आहे, आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि जेव्हा ही प्रतिज्ञा आपण घेऊ तेव्हा आपला भारत, आपला देश हा जगाला एक दिशा देणारा ठरू शकतो. तेवढी क्षमता आपल्या देशामध्ये निश्चितच आहे. तेव्हा आम्ही भारताचे लोक म्हणजे आमच्याकडे ज्या गोष्टी आज आम्ही स्वीकारलेल्या आहेत, म्हणजे धर्मवाद हा देशाचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये हे सांगितलं होतं की जे संविधान आम्ही स्वीकारत आहोत एका विसंगत अशा परिस्थितीत हे स्वीकारत आहोत. आपल्या समाजामध्ये विषमता आहे आणि आपण समतेचा ध्यास घेतलेला आहे.
आपला समाज धर्मवादी आहे, धर्मांध आहे. आपण धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करायचं बोलतोय. आपला समाज अंधश्रद्धांच्या वरती अनेक वर्ष चाललेला आहे आणि आपण विज्ञानवादाची गोष्ट करतोय. तेव्हा हा लोकशाहीवादी समाज निर्माण करण्यासाठी आम्ही नागरिक, आम्ही भारताचे लोक खरोखरच पात्र ठरलेलो आहोत का? पात्र आहोत का? तेवढी परिपक्वता आम्ही मिळवलेली आहे का? या सगळ्याचा आणि ज्या पद्धतीने लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणं, लोकशाही म्हणजे आपल्या नेत्यांना, उमेदवारांना निवडून देणं, इथपर्यंत ठेवून चालणार नाही आहे. तर लोकशाही ही आमची जीवनशैली असली पाहिजे. लोकशाही हे आर्थिक पातळीवरती आणली पाहिजे. लोकशाही सामाजिक पातळीवरती आणली पाहिजे. आणि ही जी डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसीचे इन्ग्रेडियंट्स जे असतात ते इक्वॅलिटी असते, फ्रीडम आहे आणि फ्रेटर्निटी आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा जर देशामध्ये नसेल, समाजामध्ये नसेल, तर आपण आपली लोकशाही ही प्रगल्भ अशी करू शकणार नाही. म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये ही प्रगल्भता जी आहे ती मिळवण्यासाठी, ती प्राप्त करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी आम्ही कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत हे आम्ही निश्चितपणे पाहायला पाहिजे. आज आपला देश धर्म मानणारा आहे. भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण हे धर्म स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही समजून घेतोय का? धर्म स्वातंत्र्य हे धर्माला दिलेलं नाही आहे, ते व्यक्तीला दिलेलं आहे. आणि धर्माचं स्वातंत्र्य देत असताना धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे, त्या पद्धतीने वागण्याचं स्वातंत्र्य आहे, त्या पद्धतीने प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि त्याचबरोबर धर्म नाकारण्याचंही स्वातंत्र्य आहे, निधर्मी होण्याचंही स्वातंत्र्य आहे. धर्म स्वातंत्र्य हे विवेकाचं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून धर्म स्वातंत्र्य देत असताना ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी भारतीय नागरिक म्हणून आम्ही पाळायला पाहिजेत. आणि त्या अटी कुठल्या? धर्म स्वातंत्र्य पाळत असताना आम्ही सार्वजनिक आरोग्य आहे तो धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. धर्म स्वातंत्र्य पाळत असताना सामाजिक सुरक्षितता, सुव्यवस्था जपल्या जाईल याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि सामाजिक सुधारणा हा संविधानाचा गाभा आहे. तेव्हा या सुधारणेला आड येणारी अशी कुठलीही गोष्ट धर्मस्वातंत्र्यामुळे थांबणार नाही, चालणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीने हिंदू समाजामध्ये धर्मस्वातंत्र्य असलं तरी सतीची पद्धत, विधवा विवाहाची पद्धत, बालविवाह, हुंडा प्रथा, अस्पृश्यता, अनेक गोष्टी हद्दपार झालेल्या आहेत. अशाच पद्धती इस्लाम मुस्लिम समाजात सुद्धा आहेत. आजही तलाक जी पद्धत आहे त्यातून किती प्रमाणात महिलांच्यावरती अन्याय होतो. आजही एखादा मुस्लिम पुरुष हा दुसरं लग्न करू शकतो, तिसरं लग्न करू शकतो. बहुपत्नीत्व, ज्याला आपण बहुपत्नीत्व, द्विभार्या याची परवानगी आहे. मूल दत्तक घेण्याच्या बाबतीमध्ये मर्यादा आहेत. हलालासारख्या अमानुष अशा प्रथा आहेत. हिजाब सारखे आज विषय आहेत. काल सुसंगत नसलेली आजानच्या बाबतीत काही नाही, परंतु ज्यासाठी वापरण्यात येणारे भोंगे, विविध धार्मिक स्थळांच्या, हे सगळं जे काही आहे
आम्ही नागरिक म्हणून, प्रगतिशील नागरिक म्हणून, संविधानवादी नागरिक म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत का नाही? आणि म्हणून माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते साधन आहे आणि मार्गदर्शक तत्व जे आहेत ते आपलं साध्य आहे, ते आपल्याला साध्य करायचं आहे, ते उपलब्ध करायचं आहे. आणि मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये काय आहे? कारण मार्गदर्शक तत्व हे त्या काळामध्ये अनेक गोष्टी अशा होत्या की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोब आपल्या देशाची अशी स्थिती नव्हती की सगळे कायदे आपण लागू करू. पण येत्या काळामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे याचं डायरेक्शन देणारं, याचं मार्गदर्शन करणारं असे ते विचार आहेत, असे तत्व आहेत, ते आपल्याला साध्य करायचे आहेत. आज अमृत महोत्सवी वर्षात असताना सुद्धा आमच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधले, मार्गदर्शक तत्वांच्या मधले किती गोष्टी आम्ही साध्य केलेल्या आहेत. आजही म्हणजे तोंडी तलाक सारखे काही प्रश्न काही मर्यादेपर्यंत हाताळण्यात आले, परंतु समान नागरी कायद्यासारखा विषय आजही आमच्या आवाक्यात नाही आहे. आम्ही बोलतो त्याच्याबद्दल. आम्हाला हा विषय समजून घ्यायला पाहिजे. समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे म्हणजे कुठल्या तरी एखाद्याच्या संस्कृतीवरती घाला घालणे असं अजिबात नाही आहे. हा दैनंदिन व्यवहाराशी गोष्टी आहेत, धर्मश्रद्धेशी नाही आहे, इबादतशी नाही आहे. तुम्ही पाहिजे ती संस्कृती त्यासाठी अंगीकारू शकता, आनंदाने त्याचा वापर करू शकता, साजरा करू शकता. पण जेव्हा केव्हा कलह निर्माण होतील, प्रश्न निर्माण होतील, त्या वेळेस या पद्धतीचे सर्व नागरिकांना समान अधिकार देणारे, समान संधी देणारे, समान न्याय देणारे असे कायदे असले पाहिजेत. आज अधूनमधून या विषयावरती चर्चा होते. हमीद दलवाई मुस्लिम समाजातले हे पहिले असे सुधारक होते की ज्यांनी समान नागरी कायद्याचे मागितला, निर्माण करण्यात यावा, ड्राफ्ट करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली. पण दुर्दैवाने आज तो राजकीय विषय झालेला आहे, संवेदनशील विषय झालेला आहे. मला आनंद वाटतो की आज केंद्र शासनामध्ये पुन्हा पुन्हा येत्या काळामध्ये समान नागरी कायदा निर्माण करण्याच्या बाबतीत बोलण्यात येतं. आम्ही मुस्लिम सत्यशोधक म्हणून त्याचं निश्चित पद्धतीने स्वागत करतो. पण स्वागत करत असताना आमची अशी इच्छा आहे की हा फक्त हिंदू आणि मुस्लिम असा प्रश्न म्हणून न बघता हा भारतीय समाजाचा प्रश्न म्हणून याकडे पाहायला पाहिजे. त्यासाठी एक मसुदा तयार करण्यात यायला पाहिजे. तो मसुदा समाजात यायला पाहिजे. त्या मसुद्यावरती समाजामध्ये घुसळण व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. आणि या चर्चेतून जे काही पुढे येईल त्याचा आधार घेऊन हा समान नागरी कायदा अस्तित्वात आणायला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे, आमचं सरकार, शासन सार्वभौम आहे, पण शेवटी सरकारवरती सुद्धा जे नियंत्रण आहे, सरकारवरती ज्यांचा अधिकार आहे ती प्रजा आहे, ते नागरिक आहे. त्या नागरिकांच्या पर्यंत नवे कायदे जाणं ही गरजेची आहे. म्हणून समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट बनवावा, त्याच्यावरती डिबेट घडून आणावे, त्याच्यावरती डिस्कशन व्हावं आणि त्यानंतर त्याचं डिसिजन, निर्णय घेण्यात यावा. या प्रक्रियेतून आपण जर पुढे गेलो तर मला वाटतं एक विश्वास संपादन करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल, तिथे लोकशाही असेल. कारण बऱ्याचशा गोष्टी या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. आणि मी हे म्हणेल की आम्ही भारतीय लोक जेव्हा म्हणतो तेव्हा पुन्हा पुन्हा मला आम्ही भारतीय लोकांच्या
कर्तव्यांची जाणीव आम्हाला आहे का, असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो. आणि हे कर्तव्य काय, नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत तसं नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत. आणि कलम 51A या कर्तव्यांच्या बाबतीमध्ये बोलतो. दुर्दैवाने झाले काय की नागरिकांच्या कर्तव्यांच्या बाबतीमध्ये लोक जागृती होणं, लोक शिक्षण होणं आणि त्याचं लोकांनी अनुकरण करणं यासाठी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही आहे. हे जे काम केलं गेलेलं आहे ते सुधारकांनी केलेलं आहे, साहित्यिकांनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. पण राष्ट्र पातळीवरती, शासकीय पातळी याची प्रसाराची जी जबाबदारी आहे, लोकशिक्षणाची जबाबदारी आहे ती घेतलेली नाही. उलट राजकीय हेतूसाठी आम्ही लोकानुनय करत असतो. मतदानासाठी समाजाला जैसे थे स्थितीमध्ये ठेवून किंवा अशा समाजाला वापर करून घेऊन आम्ही मताचं राजकारण करत असतो. मला वाटतं हे भारतीय संविधानाला अपेक्षित नाही आहे. उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर आमची जे मूलभूत कर्तव्य आहेत या कर्तव्यामध्येच धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याची एक भावना आहे. धर्मनिरपेक्ष एकात्म समाज, धर्मातीत समाज. कारण धर्माला सुद्धा काही मर्यादा असू शकतात आणि त्या मर्यादा काय त्या बाजूला काढून, म्हणजे हमीद दलवाई असं म्हणायचे की प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही काल विसंगत असतं, कालबाह्य असतं. आणि हे कालबाह्य, काल विसंगत जे जे काही आहे त्याचं त्याग करून काल सुसंगत जे जे काही आहे ते स्वीकारून जेव्हा आम्ही पुढे जाऊ, मानवी हित विचारात घेता, मानवी कल्याण विचारात घेता, ते करणं आमचं गरज आहे. आणि म्हणून आम्ही देशासाठी, बंधुभाव वाढवण्यासाठी काय काय करतोय, या सगळ्या 10 गोष्टी, 11 गोष्टी भारतीय नागरिकांचं कर्तव्य म्हणून मांडण्यात आलेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं लोकशिक्षण होणं, प्रसारमाध्यमांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेणं. कारण आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधार म्हणून जेव्हा प्रसारमाध्यमांकडे पाहतो तेव्हा प्रसारमाध्यमंसुद्धा लोकशिक्षणाची जबाबदारी अलीकडच्या काळात किती करतात, लोकानुनयाची काय करतात, किती करतात, TRP वाढवण्यासाठी काय काय करतात, हे सगळं आपण पाहायला पाहिजे. उदाहरण म्हणून सांगू, एक जरी आपण म्हणजे देशाची एकात्मता टिकवणं आणि प्रादेशिक वाद वाढणार नाही, धर्मवाद वाढणार नाही याची काळजी घेणं नागरिकांचे कर्तव्य आहे, राजकीय लोकांचं सुद्धा कर्तव्य आहे. पण आजच्या काळामध्ये आपण पाहतो की प्रांतवाद असेल, धर्मवाद आहे, कसं वाढत चाललेलं आहे. आतापर्यंत मला माहिती आहे की भारतीय लोकांना न्याय मिळावा, त्यांच्या अडचणींचा विचार व्हावा म्हणून अमेरिकेमध्ये, दुबईमध्ये, रशियामध्ये आमचे देशाचे, ज्यांना आपण ॲम्बॅसेडर्स म्हणतो, कॉन्सुलेट म्हणतो, ते असण्याची गरज होती, आहे. पण आम्ही राज्यामध्ये जर म्हणजे मुंबईला जर उत्तर प्रदेशमधलं जर एखादं केंद्र निर्माण केलं की उत्तर प्रदेशातल्या लोकांचं कल्याण व्हावं, सुरक्षता लाभावी, अडचणी दूर कराव्यात, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जर महाराष्ट्रामध्ये जर एखादं कार्यालय उघडणं, म्हणजे या ठिकाणी आमच्या नेशन हा जो एक भाग आहे, राष्ट्र म्हणून जे घटक आहे, वी द पीपल ऑफ इंडिया असे जे भाग आहे, त्या विचाराला म्हणजे कुठेतरी पक्षपात होतोय का, याची गरज निर्माण का झाली, म्हणजे आपण अपयशी ठरतोय का, त्याची कारणं काय आहेत, हे सगळं तपासायला पाहिजे. पर्यावरणाचे प्रश्न आहेत आणि मुख्यतः भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा मानवी कल्याणाचा जो विचार आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे. आणि आमच्या कलम 51 मध्ये वैज्ञानिक मनोभाव निर्माण करणं, शोध वृत्ती निर्माण करणं
मानवता वृद्धिंगत करणं आणि सामाजिक सुधारणे सन्मुख असा समाज निर्माण करणं. तर वैज्ञानिकता, वैज्ञानिक मनोभाव निर्माण करणं. आमचा समाज हा अज्ञानी आहे, अडाणी आहे, पण या लोकांच्या मध्ये वैज्ञानिक मनोभाव निर्माण करण्यासाठी आम्ही काय काय केलेलं आहे, किती प्रयत्न झालेत. मानवता विकसित करणं, शोधवृत्ती, रिसर्च स्पिरिट ज्याला आपण म्हणतो, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. आमची इन्क्वायरी कमी असते, चौकशी कमी असते, शोध घेणं कमी आहे. आम्ही कोण, आम्ही कोण हे कमी आहे. आणि अनुकरण, अंधभक्ती ही वाढत चाललेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुधारणा, सुधारणेस सन्मुख असा समाज निर्माण करणं. आणि म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये, 74-75 वर्षामध्ये जे जे काही आम्ही साध्य केले, निश्चितच त्याच्यामुळे काहीच साध्य केलं नाही असं म्हणता येणार नाही. बरंच काही आपण साध्य केलेलं आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये आम्ही प्रगतिशील आहोत. पण त्याचबरोबर अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही किती जागृत आहोत. कारण देशांच्या मध्ये हे वाढवण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या बद्दल प्रेमभाव, बंधुभाव वाढवणं हे फार गरजेचं आहे. प्रेमभाव ज्याला अफेक्शन आपण म्हणू, प्रेम, आपुलकी, आपलेपणा, माया, ममता, करुणा, सहानुभूती, ॲक्सेप्टन्सचा जो भाग आहे, स्वीकार, वैविध्यतेचा स्वीकार, वेगळेपणाचा स्वीकार. आणि या सगळ्या वेगळेपणातून आम्ही निर्माण झालेलो आहोत. भारत हा जो देश आहे त्याला अनेकांनी इंद्रधनुष्याची कल्पना दिलेली आहे. एक स्वतंत्र रंग आहे, त्यालाही एक सौंदर्य आहे. पण हे सगळे रंग जेव्हा एकत्र येतात त्याचे एक वेगळं सौंदर्य निर्माण होतं. गुलाबी रंगाला सौंदर्य आहे, पण हे गुलाबी आहे, हे पांढरा आहे, पिवळा आहे, वेगवेगळे रंग आहेत. आणि याचा असं एक बगीचा निर्माण झालेला आहे. तो बगीचा, ते सौंदर्य, हे आमचा देश आहे. फ्रूट सॅलड संस्कृती ज्याला आपण म्हणू. प्रत्येक फळाला स्वतःची एक चव आहे. पण हे सगळे फळं एकत्र केल्यानंतर जे सॅलड तयार होतो त्याची अजून एक वेगळी चव अशी निर्माण होते. ते भारत आहे. ते आम्ही भारतीय आहोत. आणि हा विचार, सौंदर्याचा विचार आमच्या संस्कृतीचा आहे. आमची जुनी प्राचीन संस्कृती आहे. अनेकांनी इथे आले, इथे स्थायिक झाले, इथे राहिले, इथले झाले, इथे योगदान दिलं. आणि यातून आम्ही जे काही आमचं काही आहे, म्हणजे काश्मीर पासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत, अगदी राजस्थानपासून ते इकडे 7 सिस्टर्सपर्यंत, ही जी सगळी भौगोलिक वैविध्यता आहे, सांस्कृतिक वैविध्यता आहे, भाषिक वैविध्यता आहे, किती सुंदर आपला हे देश आहे. ही विरासत आपली आहे मित्रांनो. आणि म्हणून आपला देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे जे संविधान आहे, संविधानात्मक मूल्य आहेत, आणि आम्ही भारतीय नागरिक आहोत, या सगळ्यांच्यामध्ये गॅप असून चालणार नाही, अंतर ठेवून चालणार नाही. तर हे अंतर, रिकाम्या जागा ज्या आहेत त्या आपल्या प्रेमाने, आपुलकीने, स्वीकाराने, एकमेकाच्या सहभागातून निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा पंतप्रधान म्हणतात सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, तर ही
फार महत्त्वाची अशी स्लोगन आहे आणि ही फक्त लोकांना घोषणा वाटू नये आणि काही लोक तशी ती घोषणा आहे असा एक वातावरण निर्मिती करत असतात. याला आपण जर समजून घेतलं, नागरिकांनी लक्षात आणून दिलं, तर मला वाटतं आम्हाला अपेक्षित असणारा जो समाज आहे, संविधानकर्त्यांना अपेक्षित असणारा जो समाज आहे, तो निर्माण करता येऊ शकेल. आज आम्ही एकमेकांच्या विरोधात काही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही स्वीकारली पाहिजेच. राष्ट्रीय कर्तव्य आज लोकसंख्या म्हणजे विषय, लोकसंख्या नियंत्रणाचा सारखा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा असा विषय आहे. लोकसंख्येचं असंतुलन असणं, विशिष्ट समाजामध्ये लोकसंख्येची वाढ होणं हे देशहिताचं नाही आहे. लोकसंख्या वाढ हे दारिद्र्यामुळे निर्माण होतं आणि दारिद्र्याचं लक्षण सुद्धा आहे. एकमेकांच्या वरती परिणाम, दारिद्र्य असल्यामुळे लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे दारिद्र्य निर्माण होतं, हे सगळं आहे. पण याच्या बाबतीतलं वैज्ञानिक विश्लेषण काल परवापर्यंत झालेलं आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आरंभाच्या काळातच मुस्लिम समाजामध्ये कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण याच्या बाबतीमध्ये जे अपसमज होते, गैरसमज होते, धर्मवाद्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्याच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या वरती हल्ले झालेले आहेत, हात कापण्यापर्यंत विषय गेलेला आहे. पण 500 पुरुषांचे नशबंदीचे कार्यक्रम, शिबिर आयोजित केलेले आहे. धर्माचा आणि कुटुंब नियोजनाचा संबंध नाही हे सांगण्यासाठी इजिप्त असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इस्लामिक देशातले उदाहरणं दिले आहेत, कुराणमधले उदाहरण दिलेले आहेत. खरं असे बाह्य उदाहरणं घ्यायची तशी गरज नाही. आमचं राष्ट्रहित, स्वहित कशात आहे हे पाहू. पण परिणामी आज मला आनंद वाटतो की गेल्या 5-10 जनगणना वर्षातले रिपोर्ट कालच इंडियन एक्सप्रेसमध्ये सकाळमध्ये सुद्धा भारतातल्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये नॅशनल हेल्थ अँड फॅमिली सर्वे याने जो सर्वेक्षण केलेला आहे त्याचा अहवाल पुढे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दाखवून दिला गेलेला आहे की आता मुस्लिम समाजामध्ये सुद्धा लोकसंख्या नियंत्रण करण्याचं, कुटुंब नियोजनाचे अवलंबन करण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि हे जे जन्मदर आहे याच्यामधली तफावत ही फारशी नाही. जन्मदर घटण्याचे जे प्रमाण आहे गेल्या 4-5 या सर्वेक्षणामध्ये असं दिसून आले की जास्त घसरण जी आहे ते मुस्लिम समाजात होते. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये आता जाणीवा निर्माण झालेल्या आहेत, प्रश्नाची एकूण त्याचं स्वरूप लक्षात आलेलं आहे आणि याची अंमलबजावणी करणारे सुद्धा वाढलेले आहेत. हे असताना सुद्धा आपण असे विषय घेऊन टार्गेट करायला लागलो तर यातून समाज एकसंघ होण्याच्या ऐवजी ध्रुवीकरणाकडे तो जाणार आहे आणि मग गंगा जमुने संस्कृतीच्या ऐवजी ध्रुवीकरणाची, द्वेषाची, रागाची, तिरस्काराची, यादवीकडे जाणारी अशी ही सगळी संस्कृती निर्माण होणं फक्त संविधान विरोधी नाही आहे, देशविरोधी नाही आहे, तो मानवतेच्या विरोधात ठरणारी आहे. आणि हा जो सगळा आपला देशाचा डोलारा आहे तो डोलारा उभं करण्यासाठी आपल्याला आपली प्राचीनता, म्हणजे प्राचीनतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचा आधार आपण निश्चितच घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आधुनिकता जी मानवी कल्याणाची आहे, प्रगतिशील आहे, ते सुद्धा आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये राष्ट्र उभारणीमध्ये आमचं शिक्षण, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं
याच्यामधून आम्ही सर्वसमावेशकता, संविधानात्मक मूल्य, मानवी मूल्य, विज्ञानवाद याचा प्रसार करणं, त्याची पायाभरणी करणं, तशी माणसं उभं करणं, हे जर आम्ही केलं तर निश्चितपणाने आमचा देश हा विश्वगुरू म्हणून उभा राहू शकतो. आणि म्हणून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संविधानकर्ते असतील, आपले सर्व धर्मीयांच्या मधले नेते असतील, मौलाना अबुल कलाम आझादांच्या सारखे पहिले शिक्षण मंत्री असतील, हे सगळं आधुनिक मानवी मूल्यांच्या साठी ज्यांनी ज्यांनी काम केले हे सगळे असतील, त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट सांगून मी माझं समारोपाकडे येतो. अलीकडेच मी अमर्त्य सेन यांचं आयडिया ऑफ जस्टिस नावाचं पुस्तक वाचलं. आणि आयडिया ऑफ जस्टिसमध्ये त्यांनी अशी एक उपमा दिलेली आहे, ॲनॉलॉजी वापरलेली आहे की 3 मुलं आहेत आणि एक बासरी आहे. त्यामध्ये एक मुलगा असा आहे की ज्याच्याकडे बासरी आहे पण बासरी वाजवता येत नाही. दुसरा एक मुलगा आहे, त्याच्याकडे बासरी वाजवता येते पण त्याच्याकडे बासरी नाही आहे. आणि तिसरा एक मुलगा आहे ज्याच्याकडे बासरीही नाही आणि वाजवताही येत नाही. हे 3 प्रकार पहा. एक बासरी आहे पण वाजवता येत नाही, बासरी वाजवता येतोय पण त्याच्याकडे बासरी नाही, आणि एक आहे त्याला वाजवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. ही आपल्या समाजाची व्यवस्था आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये एक भांडवलशाही, भांडवलदार असा, अहिरे असा वर्ग आहे, त्याच्याकडे भरपूर काही आहे. दुसरा आहे ज्याच्याकडे पात्रता आहे, अवकात आहे, उपभोग घेता येत नाहीये. आणि असाही एक समाज आहे की ज्याच्याकडे जो वंचित आहे, याही अर्थाने त्याही अर्थाने. हा सांस्कृतिक वारसाही त्याच्याकडे नाही, वाजवता येत नाही, विकतही घेता येत नाही. मग ही बासरी द्यायची कोणाला? ही बासरी द्यायची कोणाला? पुन्हा एकाला दिलं तर दोघांच्यावरती अन्याय होणार आहे. आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे. तेव्हा याचं उत्तर सुद्धा सोशल जस्टिस या संविधानामध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे अशाही पद्धतीचं माईट इज राईट असं जुन्या पद्धतीने म्हणत आले. आज माईट इज राईट नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आवडता एक सिद्धांत होता, नैसर्गिक न्याय त्याला ते म्हणायचे, आणि तो म्हणजे मोठा मासा छोट्या मासाला खातो. मोठा मासा छोट्या मासाला खातो. आणि म्हणून छोट्या माणसाने मोठं व्हावं किंवा मोठ्या माणसाने, आता हा जो प्रकार आहे हा नैसर्गिक नियम आहे असं ते म्हणायचे. हमी दलवाई सारख्यांना असं वाटायचं की मोठा मासा छोट्या मासाला खातो हा त्या माशाचा गुणधर्म आहे. आपण माणसं आहोत आणि मानवी संस्कृती असते, मानवाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मासा हा मासा शेवटपर्यंत राहिलेला आहे आणि माणूस गुहेपासून आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे. ही जी मानवी संस्कृती आहे त्यात मोठ्याने छोट्याला खाणं हा 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 जो हे उदाहरण लागू पडत नाही. आणि म्हणून आपल्या संविधानाने सुद्धा जे विकर आहे, जे दुर्बळ आहे, त्यांना प्रोटेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये गोष्ट केलेली आहे, त्यांना संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये गोष्ट केलेली आहे. आणि हे आपल्या संविधानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते अधिक मानवी आहे, मानवताभिमुख आहे.
आणि म्हणून माझ्यासारख्याला माझं सुद्धा जे ब्रीद आहे, मी सर्वप्रथम माणूस आहे आणि सर्वात शेवटी सुद्धा मी माणूस आहे. आणि मी माणूस म्हणूनच जगणार आहे आणि माणूस म्हणूनच मी मरणार आहे. आणि हे अशा पद्धतीची भावना निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या संविधानात आहे. पण ते सामर्थ्य लोकांच्या मध्ये उतरवणं, ते अमृतकुंड जे आहे ते लोकांना पाजणं, हे करण्याचं काम राहून गेलंय का? जर झालं असं, निश्चित झालेलं आहे. आपण अपराधी भाव बाळगण्याचं कारण नाही. कारण आज जो पददलित वंचित असा जो समुदाय होता, त्या ज्या समुदायाला एकेकाळी अपमानित झालं, अवमानित झालं, गावाबाहेर ठेवण्यात आलं, असे लोक आज शासनकर्ते झालेले आहेत. एक बुद्धिजीवी वर्ग त्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आजही समाजामध्ये बुद्धिजीवी वर्ग निर्माण होणं, त्या समाजाला, म्हणजे मी असंही म्हणजे मुस्लिम समाजसारखे सच्चर समिती झाले, रंगनाथ मिश्रा आयोग झालं, महमूदुल रहमान आयोग झाले, पण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा पिंजारी आहे, रंगारी आहे, टांगेवाला आहे, घोडेवाला आहे, अस्वलाला आहे, मदारी आहे, तर ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे, छप्परबंद आहे, दरवेशी आहे, असा हा जो समाज आहे, हा पिछडा समाज जो आहे, यांना आपल्या समाजाबरोबर आणण्यासाठी आपण जर प्रयत्न केले तर ते आपल्या देशाच्या योगदान देईल, देश निर्मितीसाठी तो करेल. म्हणून आपल्याला आजच्या काळामध्ये प्रेम, आदर, स्वीकार अशा भावना घेऊन जर आम्ही वागायला लागलो तर, आणि ती क्षमता आमच्या लोकांमध्ये, ती संस्कृती आमच्याकडे, ती प्राचीनता आमच्याकडे आहे, तो वैभव आमच्याकडे आहे, आणि हेच आमच्या संविधानाने सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्या समाजाची गरज आहे, मानवतेची गरज आहे. हे सगळं घेऊन जर आम्ही पुढे गेलो तर मला वाटतं की आपला देश हा भाग्यविधाता ठरेल. आणि असं भाग्यविधाता फक्त भारतीयांसाठी नाही तर जगासाठी वेगळी दृष्टी देणाराही ठरू शकेल. तेवढं सामर्थ्य आमच्याकडे आहे. आपण या संदर्भामध्ये विचार करावा. देशाच्या नेतृत्व करणाऱ्यांनी, राजकीय लोकांनी याकडे लक्ष द्यावं आणि संकुचित स्वार्थासाठी समाजाचं, देशाचं बळी जाणार नाही, उदात्त विचार गाडले जाणार नाहीत, याचा सुद्धा विचार करावा, असं एक मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.